भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिका. ईशान किशन आणि रिंकू सिंग खेळणार की नाही? न्यूझीलंड विरोधाच्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार आहे? प्लेइंग 11 मध्ये कोणते खेळाडू खेळतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर वन डे मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर आता टीम इंडिया टी20 मध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झालेली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 21 जानेवारीला न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भिडणार आहे. क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉर्मॅटमध्ये गेल्या वर्षभरातील भारताची कामगिरी अतिशय दमदार राहिली आहे. फलंदाजीमध्ये अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तर दुसरीकडे हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीही आघाड्यावर शानदार खेळ केला आहे. तरीही कागदावर न्यूझीलंडचा संघ खूपच मजबूत वाटत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात ईशान किशन आणि रिंकू सिंग यांना प्लेइंग 11 मधून बाहेर बसावे लागू शकते. नागपूरमध्ये होणाऱ्या या सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात करताना दिसतील. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर किंवा कर्णधार सूर्यकुमार यादव खेळू शकतात. मिडल ऑर्डरची जबाबदारी हार्दिक पांड्यावर असेल, तर शिवम दुबे आणि अक्षर पटेल फिनिशरची भूमिका बजावताना दिसतील. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीनंतरही सुरुवातीच्या सामन्यात ईशानपेक्षा संजू सॅमसनला अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवम दुबेचा सध्याचा फॉर्म पाहता रिंकू सिंगला संधी मिळणे कठीण वाटते. वेगवान गोलंदाजी कमान जसप्रीत बुमराच्या हाती असेल. त्याला अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा साथ देतील. बुमरा अर्शदीपची जोडी न्यूझीलंडच्या फलंदाजासाठी घातक ठरू शकते. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्या खांद्यावर असेल. म्हणजेच रवी बिश्नोईला सध्या तरी आपली संधी येण्याची वाट पाहावी लागेल. तर आपण पाहूया टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11. तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ओपन करतील. तिसऱ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर, पाचव्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या, सहाव्या क्रमांकावरती शिवम दुबे, सातव्या क्रमांकावरती अक्षर पटेल, आठव्या क्रमांकावरती अर्शदीप सिंग, नवव्या क्रमांकावरती हर्षित राणा, 10व्या क्रमांकावरती वरुण चक्रवर्ती आणि 11व्या क्रमांकावरती जसप्रीत बुमरा अशी असू शकते पहिल्या टी20 सामन्यासाठी भारताची प्लेइंग 11. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? ईशान किशनला संधी भेटेल की संजू सॅमसनला? आपणास काय वाटते? आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.